नमस्कार, मी पल्लवी गोगटे नवीन भागामध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपल्या भेटीला श्री नाना ठाकरसी महिला विद्यापीठ यांच्या असोसिएट प्रोफेसर आणि सुप्रसिद्ध गायिका डॉक्टर प्राध्यापक पूर्णिमा धुमाळे मॅडम आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करते. नमस्कार. आणि आपण आजच्या भागाला सुरुवात करू. येस. धुमाळे मॅडम असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा समाजामध्ये किंवा बाहेर असं एकदम प्रतीक आहे, त्या खूप छान शिकवतात. सो तुमच्या बाबतीत शिकवणं हा विषय असल्यामुळे माझा पहिला प्रश्न त्याच्या अनुषंगाने आहे की SNDTमध्ये शिक्षण प्रणाली काय आहे, शिकवण्याची पद्धत काय आहे? SNDT विद्यापीठामध्ये संगीत विभाग हा समाजात एक अतिशय चांगला लौकिक असलेला असा विभाग आहे आणि याच विभागातून मी स्वतः पण शिक्षण घेतलेलं आहे. त्या काळामध्ये डॉक्टर वीणा सहस्त्रबुद्धे, डॉक्टर सुचेता बेडकर, डॉक्टर शोभा गुर्जर अशा 3 अतिशय तज्ज्ञ व्यक्ती आम्हाला शिकवायला होत्या. आणि ह्या मध्ये खास करून मी वीणाताईंचा उल्लेख करेन की विद्यापीठ विभागामध्ये सुद्धा अतिशय उच्च दर्जाने शास्त्रीय संगीताचं शिक्षण कसं द्यायचं याचं एक रोल मॉडेल माझ्यासमोर वीणाताईंच्या रूपाने आहे असं मी म्हणेन. आणि बराचसा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पण तो प्रयत्न करते. आपल्याला सर्वांना माहिती आहे विद्यापीठीय संगीत शिक्षणामध्ये एका वेळेला साधारणपणे 20-25 विद्यार्थिनी बसलेले असतात आणि मुळात शास्त्रीय संगीत हा विषयच गुरुमुखी विद्या घेण्याचा असा असल्यामुळे या दोन्हीचा मेळ साधून संगीत शिकवण्याचा प्रयत्न मी करते. आम्ही सर्वच जण हाच दृष्टिकोन ठेवतो. या दोन्ही पद्धतींचे काही फायदे आहेत, काही मर्यादा आहेत. तर ते फायदे विद्यार्थिनींपर्यंत कसे पोचतील याचा आम्ही जरूर विचार करतो. विद्यापीठीय संगीत शिक्षणाचा मुख्य फायदा म्हणजे एक निश्चित अभ्यासक्रम असतो. तो अभ्यासक्रम पूर्ण होणं. कारण पुष्कळ वेळा असं लक्षात येतं आपल्याला की गुरुकुल पद्धतीमध्ये कमी राग शिकवण्याकडे कल असतो आणि तो दीर्घकाळ शिकवणं असं एक साधारण धोरण तिथे असतं. पण विद्यापीठीय पद्धतीमध्ये आपल्याला नेमून दिलेला अभ्यासक्रम आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रागांची संख्या असते. म्हणजे साधारणपणे 10, 15, 20 आपण जर वेगवेगळ्या विद्यापीठांचा विचार केला तर नॉलेज आपण ज्याला म्हणतो ते विद्यार्थ्याचं याच्यामध्ये वाढतं. पण संगीत हा विषय असा आहे की केवळ ज्ञान पुरेसं नाही तर त्याची कलात्मक प्रस्तुती करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या शिक्षणामध्ये येतो, जो गुरुकुल पद्धतीचा त्याचं बलस्थान आहे असं आपण म्हणतो. तर हा कलात्मक दृष्टिकोन विद्यार्थिनींपर्यंत कसा पोचवायचा. तर माझं जे लेक्चर असतं त्याच्यामध्ये रागाचं मंचीय प्रस्तुती रागाची कशी होते, म्हणजे एखाद्या मैफलीमध्ये आपण तो राग कसा प्रस्तुत करू त्या पद्धतीचं एक डेमॉन्स्ट्रेशन मी विद्यार्थिनींना देते. आणि त्याच्यामध्ये जनरली संगीत शिक्षणाचा वर्ग म्हटल्यानंतर आपल्याला ती घोकमपट्टी, ते पलटे, अलंकार हे जे डोळ्यासमोर येतं, तर ह्या सगळ्या गोष्टींना बऱ्यापैकी फाटा देऊन प्रत्यक्ष मैफलीत राग कसा सादर होतो हेच याचं चित्र मुलींच्या समोर उभं राहावं यासाठी मी प्रयत्न करते. आणि तेव्हाच तो राग विद्यार्थ्यांना भिडतो असं मला लक्षात येतं. कारण नुसत्या घोकमपट्टीने राग म्हणजे रुजत नाही मनामध्ये किंवा त्याचं सौंदर्य पोचत नाही, पण त्याची प्रस्तुती कशी होते हे पाहिल्यानंतर मात्र विद्यार्थिनींना त्या रागाबद्दल प्रेम निर्माण होतं. आणि त्यातही 25-30 विद्यार्थिनी एका वर्गात असल्यानंतर त्यातल्या प्रत्येक विद्यार्थिनीकडे जर आपण वैयक्तिक लक्ष दिलं तरच ते गुरुकुल पद्धतीच्या कुठेतरी जवळ जाईल असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण त्या विद्यार्थिनींच्या बॅचेस करतो आणि त्यातल्या
उत्तम काम करू शकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एक वेगळं ट्रेनिंग सेशन आपण ठेवतो आणि त्यात थोड्या मागं पडत आहेत काही कारणास्तव अशा विद्यार्थिनींसाठी सुद्धा आपण वेगळं ट्रेनिंग सेशन ठेवतो, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थिनीकडे वैयक्तिकरित्या लक्ष दिलं जातं. अशा प्रकारे या दोन्ही पद्धतींचा मेळ घालून आपण शिकतो. मी आता सांगितलं की त्या रागाची भावपूर्ती आणि सौंदर्यशास्त्र पोचलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती विद्यार्थिनीपर्यंत. तर ह्याच्यासाठी काही तुम्ही अजून म्हणजे भावसंगीत किंवा रागसंगीत जेव्हा आपण म्हणतो किंवा ॲस्थेटिक सेन्स हा आला, त्याच्यात सौंदर्यशास्त्र आलंच, तर मग त्याच्यासाठी सर्वसामान्य लेवल म्हणजे पातळीवर राग विश्लेषण करताना तुम्ही त्याच्यातलं सौंदर्यशास्त्र सांगताना काही कौशल्य हाताळता का, की जेणेकरून ते प्रत्येकाला कळेल? कारण सौंदर्यशास्त्राचा पिन पॉईंट कळायला प्रत्येकाची एक पातळी वेगवेगळी असू शकते. अगदी बरोबर आहे. आणि आपल्याकडे येतात विद्यार्थिनी त्या खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्सवरून येतात. म्हणजे काही जणांच्या घरातच संगीताची पार्श्वभूमी असते किंवा काही जणांच्याकडे अजिबात ती पार्श्वभूमी नसते. काही खूप इंटिरियर म्हणतो आपण, असं की एक ग्रामीण आणि शहरी हाही फरक असतो, की शहरी भागात त्यांच्या कानावरनं भरपूर संगीत गेलेलं असतं आणि ग्रामीण भागात ते त्याचा परिचय होणं सुद्धा दुराप असतं. तर अशा खूप वेगवेगळ्या स्तरांमधनं विद्यार्थिनी येतात. वयोगटाचाही प्रश्न आहे. काही थोड्या मध्यम वयाकडे जाणाऱ्या किंवा सेकंड इनिंग म्हणून गाणं करायला येणाऱ्या अशाही विद्यार्थिनी असतात, तर काही अगदी यंग अशाही विद्यार्थिनी असतात. त्यामुळे प्रत्येकाचं परसेप्शन लेवल खूप वेगवेगळं असतं. त्या दृष्टीने अध्यापन करताना निश्चितच वेगवेगळ्या स्तरांवरनं शिकवावं पण लागतं. जसं मगाशी म्हटलं तसं काही ठिकाणी पलटे अलंकार यांचा वापर करावा लागतो, पण काही ठिकाणी स्वरलगाव, श्रुती, रागाची वेगवेगळी रूपं किंवा त्यातल्या उपजा किंवा त्यातल्या बंदिशींचं सौंदर्य, लईबरोबर तालाबरोबर रागाची क्रीडा कशी होते, या सगळ्या गोष्टींकडे विद्यार्थिनींचं लक्ष वेधलं जाईल यासाठी मी प्रयत्न करते. अर्थात हा 2 वर्षांचा अभ्यासक्रम असतो, त्यामुळे टप्प्याटप्प्यानेच या गोष्टी म्हणजे एकदम सगळं सांगितलं आणि झालं असं होत नाही. किंवा राग वेगवेगळे असतात आणि प्रत्येक रागाचं सौंदर्य वेगळं असतं, ते वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं. त्यामुळे कोर्स करताना टप्प्याटप्प्याने जिथे जशी गरज पडेल तशी ही आत्ता बोलली ती एक टेक्निक तिथे वापरली जाते. म्हणून विद्यार्थिनींच्या शैक्षणिक विकासाच्या संवर्धनातून SNDT विद्यापीठाची काय भूमिका असते? संस्कृत स्त्री पराशक्ती हे SNDTचं ब्रीदवाक्य आहे आणि त्याला धरूनच अभ्यासक्रमाची आखणी केली जाते. स्त्री सुसंस्कृत सुशिक्षित तर व्हायला हवीच, पण त्याचबरोबर आधुनिक काळानुसार ती सक्षम पण झाली पाहिजे. म्हणजे संगीत हा विषय असा आहे की तो आपण स्वांत सुखाय पण करू शकतो. माझ्या आनंदासाठी मी शिकते हे एक त्याचं उद्दिष्ट असतंच सगळ्यांचं, पण त्याचबरोबरीने आजच्या काळामध्ये प्रत्येक स्त्री ही आत्मनिर्भर झाली पाहिजे. तर त्या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपण फक्त शास्त्रीय संगीतावरती फोकस न ठेवता त्याच्याबरोबरीने स्त्रीला, शिकलेल्या विद्यार्थिनीला पुढे समाजात जाऊन आपल्या पायावर उभं राहता येईल या दृष्टीने एक कलाकार म्हणून किंवा संगीत शिक्षक म्हणून संगीत क्षेत्रातल्या विविध अंगांची तिला ओळख होईल, त्याच्यावर तिला बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवता येईल या दृष्टीने आपण अभ्यासक्रमाची पण आखणी केलेली आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये आपण इंटर्नशिप हाही भाग ठेवलेला आहे किंवा विद्यार्थिनींचं मंच प्रदर्शन असतं किंवा विविध सण किंवा काही प्रसंग या निमित्ताने सुद्धा विद्यार्थिनींना सतत परफॉर्म करण्याच्या संधी आपण देत राहतो, ज्यामुळे एक परफॉर्मर म्हणून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येतो किंवा त्यांना शिकवण्याची सवय होते, जे पुढे जाऊन त्या विनासायास करू शकतात. या म्हणजे SNDT महिला विद्यापीठाचं हे पण एक वैशिष्ट्य की ते
वयाची अट नाही आहे शिकायला यायला. पण जेव्हा वर्ग म्हणून तुमच्यासमोर येतात तेव्हा विविध वयोगटातल्या विद्यार्थी तुमच्यासमोर असतात. मग तेव्हा शिकवताना काही नियोजन करायला लागतं का, किंवा काही वेगळ्या तरतुदी कराव्या लागतात? शिकवताना वेगळं नियोजन करावं नाही, कारण आपण शिकवणार आहे ते सगळ्यांसाठी एकच शिकवणार आहे. कारण प्रत्येक विद्यार्थिनीसाठी वेगळं शिकवलं नाही जात. पण जेव्हा आपण त्यांच्याकडून फीडबॅक म्हणजे त्यांच्याकडनं करून घेतो त्यावेळेला मात्र प्रत्येक विद्यार्थी म्हणजे केवळ वयोगटच नाही, मग तेव्हा त्या व्यक्तीचं एकूण सांगीतिक क्षमता काय आहे त्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून प्रत्येक विद्यार्थिनीकडून जेव्हा आपण गाऊन घेतो, प्रश्न विचारून तिचं आकलन किती झालं याची आपण परीक्षा करतो, त्यावेळेला मात्र प्रत्येक विद्यार्थिनीसाठी एक वेगळी केस म्हणून तिच्या दृष्टीने जे आवश्यक आहे त्या रियाजाच्या टेक्निक्स तिला आपण देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एमएला जेव्हा विद्यार्थिनी येते पहिल्या वर्षाला तेव्हा आणि एम ए पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थिनीमध्ये काय तुम्हाला बदल जाणवतो? 2 वर्षांचा काळ म्हटलं तर दिसायला खूप छोटा आणि म्हटलं तर खूप मोठा असं आहे. आणि निश्चितच 2 वर्षानंतर त्या विद्यार्थिनीच्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये फरक पडतो, तिच्या विचार करण्याच्या पद्धतींमध्ये फरक पडतो, तिच्या कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधण्याच्या क्रियेमध्ये एक आत्मविश्वास आपल्याला डोकावताना दिसतो. ती साऊंड सिस्टीम ऑपरेट करण्याचा विश्वास तिच्यामध्ये निर्माण होतो. परफॉर्म करताना वाद्य हाताळण्याचा, धीटपणाने सादर करण्याचा हा सगळा आत्मविश्वास तिच्यामध्ये येतो. आणि एकूणच संगीताकडे अधिक सजगतेने डोळसपणाने पाहण्याचं दृष्टिकोन तिच्यामध्ये विकसित झालेला आपल्याला दिसतो. ह्याला लागून छोटासा पुढचा प्रश्न असा आहे की मग एवढं सगळं झाल्यावर एम ए झाल्यानंतर त्या विद्यार्थिनीचं भवितव्य संगीत क्षेत्रामध्ये मुख्य आणि कायम राहणारी अशी 2 क्षेत्र आहेत. एक म्हणजे परफॉर्मन्स आणि दुसरं म्हणजे टीचिंग. एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणजे कलाकार म्हणून नावलौकिक मिळवणं किंवा अध्यापन, संगीत अध्यापनाच्या क्षेत्राकडे जाणं ही कायम राहणारी क्षेत्र आहेत संगीत क्षेत्रामध्ये. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या विद्यार्थिनी या दोन्ही क्षेत्रांमध्ये खूप उत्तम कामगिरी करत आहेत. स्वतंत्र कार्यक्रम करणं, शास्त्रीय, सुगम, चित्रपट संगीत या तिन्ही क्षेत्रांमध्ये उत्तम कारकीर्द करणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. हार्मोनियमची साथसंगत करणाऱ्या विद्यार्थिनीसुद्धा आपल्याकडे आहेत. त्यानंतर स्वतःचं विद्यालय काढून त्या विद्यालयाला एक नावलौकिक मिळवणाऱ्या विद्यार्थिनी पण आहेत. ऑनलाईन टीचिंग करताना दिसतात आपल्या विद्यार्थिनी आज, ज्यांच्याकडे परदेशातून सुद्धा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे आपल्याला दिसून येतं. अनेक शाळा किंवा कॉलेजेस आज स्वतःहून आपल्याकडे विभागाकडे चौकशी करत येतात की तुमच्या विद्यार्थिनी खूप चांगल्या असतात तर आम्हाला संगीत शिक्षकाची गरज आहे तर तुमच्या विद्यार्थिनींना आमच्याकडे पाठवा. तर अशा विविध क्षेत्रांमध्ये आज या विभागाच्या विद्यार्थिनी उत्तम कामगिरी करत आहेत. तुम्ही आता सांगितलं की परफॉर्मिंग आर्टिस्ट आणि परफॉर्मन्स आणि टीचिंग हे अबाधित राहणारे क्षेत्र आहेत. तर मग ह्या क्षेत्रामध्ये नावलौकिक करायला किंवा एका पातळीपर्यंत जाण्यासाठी काय कौशल्याचं संपादन करावं विद्यार्थ्यांनी? कुठली कौशल्य आत्मसात करावी? संगीत या विषयासाठी रियाज हे निरंतर चालणारी गोष्ट आहे, ती कधीच संपत नाही. त्यामुळे सातत्य रियाजामध्ये ठेवणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर गुरुच्या सानिध्यात राहणं खूप गरजेचं आहे. कारण आपण रियाज करत असतो पण कोणीतरी लागतं जे बाहेरनं तुम्हाला सांगेल की अरे तुझं हे कमी पडतं आहे किंवा तू हे करायला हवंस. त्यामुळे गुरुच्या सानिध्यातही राहावं. म्हणजे पदवी मिळाल्यानंतर सुद्धा माझं असं म्हणणं आहे की निदान पुढची 5 वर्ष अजून त्या विषयात मग तुम्ही त्यानंतर तुमचं स्पेशलायझेशन ठरवता की मला सुगममध्ये जायचं का शास्त्रीयमध्ये जायचं आहे की कशामध्ये, आणि मग त्या क्षेत्रामध्ये किमान 5 वर्ष पुढच्या आपलं शिक्षण चालू ठेवणं. म्हणजे तुम्ही परफॉर्म करा पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःचं शिक्षण पण चालू ठेवावं असं मला वाटतं. त्यानंतर बहुश्रुतता खूप आवश्यक आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलाकारांचं संगीत स्वतः जाऊन मैफलीमध्ये ऐकणं, नुसतं यूट्यूबचं रेकॉर्डिंग ऐकणं पुरेसं नाही. त्याबरोबर प्रत्यक्ष मैफलींमध्ये जाऊन खूप गोष्टी आपण शिकतो. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती
लावणं, ध्वनिमुद्रिकांचा पण अभ्यास करणं, या सर्व गोष्टींची त्यानंतर आपला संग्रह वाढवणं. मग ते राग असतील, बंदिशी असतील, सुगम गीतं असतील, लोकसंगीत असेल, जे काही आपण करतोय त्याचा एक अतिशय रिच रेपर्टरी म्हणतो, असं उत्तम संग्रह आपल्याकडे आहे. तो संग्रह सतत वाढवत राहणं, त्यात भर घालत राहणं, हे कायम पुढे जात राहण्यासाठी करणं आवश्यक आहे. मला आजच्या काळातलं शिक्षण देणे आणि घेणे म्हणजे ह्या प्रक्रियेबद्दल आपलं निरीक्षण काय आहे? एकतर आजच्या काळातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे टेक्नॉलॉजी, ज्याच्यामुळे शिक्षण देणे आणि घेणे या दोन्ही प्रक्रियांवरती खूप मोठा आणि घेणं या प्रक्रिया फार सुलभ झालेल्या आहेत. आणि त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे टेक्नॉलॉजी, ज्याच्यामुळे आज असा प्रश्न पडत नाही की कहाँ मैं गुरु ढूंढने जाऊंगा, अशी एक बंदिश आहे की गुरुचा शोध पूर्वी लोकांना घ्यावा लागायचा, गुरुसाठी भटकत कुठे कुठे फिरायला लागायचं, किंवा गुरु लांब कुठेतरी असल्यामुळे संगीत शिक्षण घेणं ही खूप कठीण गोष्ट होती. आज ऑनलाईन टीचिंग ही इतकी चांगली सुविधा झाली आहे की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असलात तरी तुम्हाला हव्या त्या गुरुकडनं, अर्थात गुरूंना शक्य असेल ते शिक्षण तुम्ही घेऊ शकता. हा सगळ्यात मोठा फायदा, ज्याच्यामुळे आज शिक्षणाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावरती होत आहे. फक्त त्याला मर्यादा अशी आहे की काही गोष्टी संगीतातल्या या गुरुच्या समोर बसूनच शिकाव्या लागतात, तेव्हाच त्या उलगडतात. तर हे म्हणजे आपण मॅक्रो आणि मायक्रो असे जे दोन शब्द वापरतो, तो मॅक्रो लेवलवरती खूप चांगलं काम चाललं आहे, पण सूक्ष्म स्तरावरती जे संगीतातलं काम चालतं ते करण्यासाठी मात्र तुम्हाला गुरुच्या सानिध्यात यायला लागतं. अर्थात अशा प्रकारचं शिक्षण देणंही आता खूप कमी झालेलं आहे आणि बरंचसं शिक्षण हे व्यवहार डोळ्यासमोर ठेवून अधिक होतं. त्यातून मला व्यावसायिक यश कसं मिळेल किंवा पदवी कशी मिळेल हे संगीताचं मुख्य उद्दिष्ट व्हायला लागलेलं आहे. ते काळाचा विचार करता अपरिहार्य आहे, त्यात काही गैर काही नाही, पण त्यामुळे कुठेतरी कलेचा आत्मा हरवतो की काय. म्हणजे संगीत शिक्षण घेणं ही एक संपूर्ण तो अनुभव असतो, तो गुरुच्या सानिध्यात आपण घेत असतो. तर त्याला कुठेतरी ह्या पद्धतीत सध्याच्या आपण ही सध्याची शिक्षण पद्धती कमी पडते की काय असं थोडंसं वाटतं. संगीत देणं आणि घेणं या दोन्ही प्रक्रिया आजच्या काळामध्ये अतिशय सुलभ झालेल्या आहेत आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तंत्रज्ञान, ज्याच्यामुळे आज जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही ठिकाणाहून आपल्याला शिक्षण देणं आणि घेणं या दोन्ही गोष्टी सहज साध्य झालेल्या आहेत. आणि त्या प्रकारे शिक्षण घेताना एक महत्त्वाचं निरीक्षण तुम्ही म्हटलं ते असं जाणवतं की ज्ञान मिळवणं या पद्धतीमध्ये खूप सोपं आहे, पण कलात्मक स्तरावरचं ज्ञान किंवा कलाविषयक अनुभव घेणं, दृष्टिकोन विकसित करणं यासाठी गुरुला पर्याय नाही आहे. तो प्रत्यक्ष गुरुच्या सानिध्यात जाऊनच मिळवणं गरजेचं असतं. पण एकूण ही प्रक्रिया खूप सोपी झालेली आहे आणि त्यामुळे संगीताचा प्रसार व्हायला खूप मदत झालेली आहे असं जाणवतं. आजच्या या भागामध्ये तुम्ही आमच्या खूप सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, मला मोठी उत्तरं दिली आणि आम्हाला खूप गोष्टी समजल्या, पण विद्यापीठाबद्दलही समजल्या, तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दलही समजल्या. या भागामध्ये तुम्ही आलात त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा पुन्हा अशी संधी मिळवावी, तुमच्याशी संवाद करता येईल. धन्यवाद.